उद्याचं इलेक्शन उद्या मग आम्ही सांगतो। दादा गटातील काही आमदारांना जे माजी मंत्री आहेत ते त्या स्थानिक पातळीवर मदत करताना दिसतात। या गोष्टीकडे कसं पाहता, कारण त्या विधानसभेमध्ये उद्याच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते विरोधात उभं राहणार आहेत। माझे आमदार माजी मंत्री कोणाचे? दांडेगावकर आहेत स्वतः आणि राजू नवकरे आहेत, त्यांना मदत करताना दिसतात। विरोधक म्हणून तुम्ही एकमेकांच्या विरोधात ठाम उभं राहायचं तर एकत्रित दिसतात, मग ही दाखवण्यासाठी फक्त ही गोष्ट आहे का? तुम्हाला या इलेक्शनमध्ये दिसेल, पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं, संविधान टिकवण्यासाठी, जपण्यासाठी, सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आपल्याला लोकसभा इलेक्शन प्रामाणिकपणे लढायची आहे असं साहेबांनी आम्हाला लोकसभेच्या आधी सांगितलं होतं। आणि त्यावेळेसच पुढे जाऊन त्यांनी सांगितलं, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला प्रगतीपथावर परत एकदा आणायचं असेल तर आपल्याला विधानसभा ही जिंकायची आहे। त्यामुळे आम्ही लोकसभा ही लढलो, त्यात जो निकाल लागला तो आपण सगळ्यांनी बघितला। आणि साहेब जेव्हा म्हणतात की आपल्याला विधानसभा जिंकायची आहे, त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या साहेबांच्या मनामध्ये काय त्या ठिकाणी चाललंय। त्यामुळे तुम्ही फक्त थोडे दिवस जाऊ द्या, साहेबांच्या मनामध्ये डोक्यामध्ये काय चाललंय हे आज आपल्याला कळता येणार नाही, पण जसं जसं तो त्या ठिकाणी उमेदवार डिक्लेअर होतील तिथंच आपल्याला कळेल की निकाल हा आधीच तिथं लागलेला आहे।